हॅलो बच्चो, वेलकम टू डीसीपी बायोलॉजी. मित्रांनो, बायोलॉजी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आधी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपलं चॅनल बायोलॉजीचे सगळे जेवढे लेक्चर्स आहे तुमचे क्लास 10चे सगळे आपण अपलोड करणार आहे, ते पण फ्री विदाउट सबस्क्रिप्शन. बरोबर नाही? तुम्हाला फक्त एक काम करायचंय, लेक्चर डेली बघत राहायचंय आणि अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे? सेल्फ स्टडी इंपॉर्टंट आहे मित्रांनो, आणि त्या सेल्फ स्टडीसाठी तुम्हाला एनर्जी पाहिजे. बरोबर नाही? आणि एनर्जी कुठून येते तुम्हाला माहिती आहे. आपल्या सेल्समध्ये काय आहे? मायटोकॉन्ड्रिया आहे, आणि मायटोकॉन्ड्रिया सारखेच भरपूर असे ऑर्गॅनल्स जे आपल्या सेल्समध्ये प्रेझेंट आहे. आता त्या सेल्स बद्दलच आपल्याला आजचा चॅप्टर शिकायचा आहे. बरोबर नाही? फक्त आपण आता जे सेल्सचं जे बेसिक गोष्टी होत्या त्या नाही शिकणार आहे. आपण सेल्सचं थोडंसं मोठं व्हर्जन शिकणार आहे. बरोबर आहे नाही? की सेल्सचं बेसिक लेवलला आता तुम्ही ऑलरेडी 8वी 9वीला शिकलेले, त्याचं जे एक्स्ट्रा नॉलेज आहे जे की 11-12ला तुम्हाला भेटणार आहे, आणि त्याच्या आधीचं थोडंसं की बाबा सेल्समुळे आपण काय काय करू शकतो किंवा सेल्समुळे काय काय होतंय. बरोबर नाही? याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण बघणार आहे, तो म्हणजे स्टेम सेल्स. तर लेक्चर अर्ध्यात सोडून जायचं नाही, कम्प्लीट लेक्चर करायचं आहे. आणि लेक्चर केल्यानंतर 100% तुमचा जो 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे तो तुमचा प्रिपेअर होऊन जाईल. बरोबर नाही? तर चला टाइमपास न करता आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. सगळ्यात पहिले चॅप्टरचं नाव सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, चॅप्टरचं नाव सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. जर आधीचे चॅप्टर जर तुम्ही केले नसतील तर जाऊन आधी ते कम्प्लीट करा आणि बघा लेक्चर्स किती चांगले आपण किती एनर्जीने घेतलेले. बरोबर नाही? आता हा चॅप्टर सुद्धा आपण त्याच एनर्जीने स्टार्ट करणार आहोत. याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आपण कव्हर करणार आहे ते बघूया. आधी सगळ्यात पहिले सेल बायोलॉजी, त्याच्यानंतर एक महत्वाचा पॉइंट टॉपिक म्हणजे स्टेम सेल्स, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन, जो की तुम्हाला 11-12ला सुद्धा म्हणजे 12चा जो तुमचा नीटचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये सुद्धा एनसीईआरटी मध्ये आहे. आणि इम्पॉर्टंट स्टेजेस इन डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर. आपल्या लेक्चरमध्ये असंच असतं मित्रांनो, तुम्हाला जे आपण टॉपिक सांगतो ना त्याच्यामध्ये आपण आधीच सांगून देतो की ना 11-12ला कोणते टॉपिक तुम्हाला राहणार आहे. त्याच्यामुळं मुलांचं कसं असतं, मुलं फोकस राहून तो टॉपिक नीट लक्ष देऊन लेक्चर करतात. बरोबर नाही? त्याच्यामुळे तुम्हाला आधीच सांगतो आपण. आता सगळ्यात पहिले चालू करूया. व्हॉट इज सेल. तुमच्या टेक्स्टबुक मध्येच क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज सेल. सगळ्यात पहिले अ सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही झाली तुमची एक डेफिनेशन. बरोबर नाही? पण आपल्या भाषेत काय म्हणते सेल म्हणजे काय. सेल म्हणजे अशी गोष्ट आहे मित्रांनो की ज्याच्यापासून तुमचा पूर्ण बॉडी बनती. बरोबर नाही? आता जर आपण असा विचार केला की काय, समजा एखादं पझल घेतलं. बरोबर नाही? त्याचा स्टार्ट पॉईंट असतो, एंड पॉईंट असतो. बरोबर नाही? मध्ये भरपूर खिचडी चालू असते. बरोबर नाही? तशी आपल्या बॉडीमध्ये भरपूर खिचडी, पण त्या खिचडीचा स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट काय आहे, तुमची सेल आहे. बरोबर नाही? म्हणजे सेल पासूनच सगळ्या गोष्टी होतात आणि सेल मध्ये शेवटी सगळा दी एंड होतो आपला. बरोबर नाही? त्याच्यामुळे सेल हे असं एक आपल्या बॉडी मधलं सबस्टन्स आहे की सगळ्यात स्मॉलेस्ट. आता स्ट्रक्चरल आणि फंक्शनल का म्हणलंय. सगळ्यात पहिले साईज वाईज जर आपण बघितलं तर सगळ्यात छोटी काय असते, सेल असते. बरोबर नाही? म्हणजे जसं आपले जे ऍटम्स असतात, बरोबर नाही, किंवा एलिमेंट्स असतात, एलिमेंट्स मध्ये काय प्रेझेंट असतात, ऍटम्स. बरोबर नाही? म्हणजे सगळ्यात स्मॉल आपण काय म्हणतो, ऍटम असतो. बरोबर नाही? तसा इकडं कसं आहे आपल्या बायोलॉजीमध्ये सेल आहे मित्रांनो, की पूर्ण बॉडीमध्ये सगळ्यात कमी साईज वाले काय असते, सेल असते. मग आता हे झालं स्ट्रक्चरल. आणि फंक्शनल कसं, तर आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये कितीतरी सिस्टीम्स वर्क करत असतात. बरोबर नाही? त्याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम असू द्या, एक्सक्रिएटरी सिस्टीम असू द्या. बरोबर नाही? मग आता ह्या सिस्टीम सगळ्या ज्या वर्क करतायत त्याच्या मागं कोण प्रेझेंट असतं, ऑर्गन्स प्रेझेंट असतात. बरोबर आहे? आता त्या ऑर्गन्स कशापासून बनले, टिश्यू पासून. आणि टिश्यू कशापासून बनले, सेल्स पासून. मग आलं का नाही वापस सेल वरती. म्हणजे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल पण सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कोणतं आहे, आपलं सेल आहे. आलं लक्षात. हे अशा प्रकारचं प्लांट सेल आणि अॅनिमल सेल्सचं स्ट्रक्चर असतं. आता तुम्ही मला सांगायचंय, कमेंट मध्ये लिहायचं, तुम्हाला बेसिक नॉलेज आहे की प्लांट सेल आणि अॅनिमल सेल्स मध्ये काय डिफरन्स असतो. जो कमेंट मध्ये सांगाल ना त्याचा अभ्यास 100% एकदम चांगला झालेला आहे आणि तो 95+ स्कोर करणार आहे आपल्या एक्झाम मध्ये. बरोबर नाही? इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द लाईफ दॅट कॅन रेप्लिकेट इंडिपेंडेंटली. एवढं सगळं वाचायचं गरज नाही, फक्त एवढं माहिती तुम्हाला की त्या सेल पासून आपल्याला एनर्जी भेटते, न्यूट्रिएंट्स भेटते. बरोबर नाही? सगळा जो कारभार आहे तो आपलं कोण बघतं, सेल्स बघतात. ओके. टिश्यूजचं तसंच काहीच आहे. टिश्यूज म्हणजे काय की भरपूर सेल जेव्हा एकत्र येतात, बरोबर नाही, खूप साऱ्या सेल जेव्हा एकत्र येतात तर काय फॉर्म करतात, टिश्यूज. बायोलॉजिकल ऑर्गनायझेशनल लेवल इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम दॅट कन्सिस्ट ऑफ अ ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स. सांगितले काय, ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स अँड देअर एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. आता एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स म्हणजेच काय, नॉन लिव्हिंग मटेरियल सराउंडिंग द सेल्स. म्हणजे सायटोप्लाझम झालं. बरोबर नाही? आलं लक्षात. किंवा ते टिश्यू फ्लुइड झालं, तुमचं लिम्फ झालं. आलं लक्षात. दॅट वर्क टुगेदर टू
परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. ही आहे तुमची टिश्यूची डेफिनेशन. आता हे सगळं तुम्ही आधीच्या तुमच्या क्लासेसमध्ये शिकलेले आहात, पण एक आपली चॅप्टर स्टार्ट करतोय तर बेसिक तुम्हाला आलं पाहिजे म्हणून आपण एक रिव्हिजन घेतोय. ओके, आता टिश्यूजचे मेन फंक्शन्स काय असतात. ॲनिमल टिश्यूज मध्ये सगळ्यात पहिलं इपिथेलियल टिश्यू जो टाईप आहे त्याच्यामध्ये काय असतं की स्किन असते तुमची, परत जे ऑर्गन्स असतात त्यांना कव्हरिंग असते, ती कशाची असते, इपिथेलियल टिश्यूची. मग त्यांचं काम काय राहणार, प्रोटेक्शन आणि लाइनिंग देण्याचं. ओके, कनेक्टिव्ह टिश्यूचं काय राहणार, सपोर्ट करणं. आता बोन हा एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे, परत जे ब्लड आहे आपलं ते सुद्धा एक स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू आहे, बरोबर, आलं लक्षात. तर त्यांचं काम काय राहणार, सपोर्ट करायचं, कनेक्शन मेंटेन करायचं आणि ट्रान्सपोर्ट करायचं. ब्लडचं काम काय, ट्रान्सपोर्ट करायचं. आता मस्क्युलर टिश्यूचा जो प्रकार आहे त्याचं काम काय आहे, मुवमेंट करायचं, कॉन्ट्रॅक्शन करायचं, रिलॅक्सेशन करायचं, मसलची मुवमेंट, बरोबर नाही, असं करता ना तुम्ही जिम मध्ये. नर्वस टिश्यू, कम्युनिकेशन अँड कंट्रोल, आलं लक्षात. तर हे सगळे तुमचे बेसिक गोष्टी आहेत, त्या तुम्हाला आल्या पाहिजे होत्या. जरी नसन आल्या तर आपण त्या सुद्धा आता इथं कव्हर केलेल्या, बरोबर आहे. तर आता मेन चॅप्टर कडे आपण स्टार्ट करूया आपल्या, ते म्हणजे सायटोलॉजी. मित्रांनो, सायटोलॉजीची डेफिनेशन काय, सगळ्यात पहिले सायटोलॉजी, लॉजी म्हणजे टू स्टडी, बरोबर आहे, आलं लक्षात. कशाच तरी आपण अभ्यास करतोय, आणि सायटोलॉजी म्हणजे याचा मिनिंग काय की सेल बद्दल जो आपण अभ्यास करतो, जो स्टडी करतो, तो कशामध्ये येतो, सायटोलॉजी मध्ये येतो, बरोबर आहे. अर्लियर वी हॅव स्टडीड द स्ट्रक्चर, टाइप्स अँड ऑर्गॅनल्स ऑफ द सेल. त्यांचं पण हेच म्हणणं आहे की तुम्ही त्याचे गृहीत धरून चालताय तुम्हाला की तुम्ही आधी या गोष्टी बघितलेल्या आहे, तुम्ही बघितलेल्या आहे, आपण त्याला काय नाही म्हणत नाही, परंतु त्या आठवत्या किती हे पण इम्पॉर्टंट आहे की नाही. म्हणजे आपण जो अभ्यास करतो मित्रांनो, तो असा अभ्यास करतो आपण की तो आपल्या परीक्षेपुरताच आपल्याला लक्षात राहतो, नंतर गेलं खड्ड्यात, बरोबर आहे की नाही, आलं लक्षात. तसं नाही करायचंय, अभ्यास हा कायमचा लक्ष ठेवायचा. कधी कोणता गोष्ट युजफुल ठरेल तुमच्यासाठी काही सांगता येत नाही, बरोबर आहे, आलं लक्षात. दिस इज कॉल्ड ॲज अ सेल बायोलॉजी ऑर सायटोलॉजी. काय सांगितलं त्यांनी, जो स्टडी आहे आपला कशाचा, सेलच्या स्ट्रक्चरचा, टाईप्सचा किंवा ऑर्गॅनल्सचा, त्या पूर्ण याला काय म्हणलंय, सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजी. बिसाइड्स अबाव मेन्शन पॉइंट्स, याच्या व्यतिरिक्त इट इन्क्लुड्स द स्टडी ऑफ सेल डिव्हिजन. आता सेल म्हणलं तर सेल ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर आहे, लिव्हिंग थिंग आहे. आता लिव्हिंग कोणती पण गोष्ट असली तर आपण बघितलं किती काय होत असते, एक तर रिप्रोड्यूस होत असते किंवा डिव्हिजन होत असते. आता यांचं रिप्रोडक्शन म्हणजेच काय, सेल डिव्हिजन. म्हणजे एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, अलग लक्षात, आलं लक्षात, हा त्या प्रकारे. तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्याचे स्ट्रक्चर, टाईप आणि ऑर्गॅनल्स बद्दलच नाही, तर ते सेल डिवाइड कशी होती किंवा सेल डिव्हिजन कसं होतं किंवा मेनी अदर ऍस्पेक्ट्स ऑफ द सेल, म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी सेल्स बद्दल त्याचा सुद्धा अभ्यास केला जातो. देअर आर रिव्हॉल्युशनरी चेंजेस इन द फील्ड ऑफ ह्युमन हेल्थ ड्यू टू सेल बायोलॉजी. म्हणजे सेल बायोलॉजी शिकवण्याचं कारणच हे की ते आपण बघणार आहे पुढं की ही सेल एकदम मामूली गोष्ट आहे, म्हणजे छोटीशी आहे, हे नाही का, बोना फिर भी बोना है, चाहे कुएं की गहराई में हो, और देवता नाही, सॉरी डायलॉग चुकलाय मित्रांनो, बरोबर नाही, देवता फिर भी देवता है, चाहे कुएं की गेवराई नाही. अरे भाई मुलांनो, मागच्या टायमाला पण सेम डायलॉग झाला होता, बरोबर नाही. काय ते गेवराई, म्हणजे गेवराईचं माझं काय मागच्या जन्माचं नातं आहे काय माहिती. महाराष्ट्रातले एक तालुका आहे गेवराई, त्याचं माझं काय नातं आहे, ते दरवेळेस गेहराई म्हणायच्या टायमाला गेवराई येतं. तुम्ही समजलं ना, देवता फिर भी देवता है, चाहे कुएं की गहराई में हो, और बोना फिर भी बोना है, चाहे शिखर पर्वत के ऊंचाई पे खड़ा हो, बरोबर आहे की नाही. तर इथं तो बोना जो आहे ना, तो बोना नाहीये, सेल म्हणजे तुमचा देवता इथं, अलग लक्षात. म्हणजे त्या सेलमुळं एवढे रिव्हॉल्युशनरी चेंजेस झाले, ते कोणते चेंजेस झाले ते आपण बघणार आहे. आता जेवढं पण आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणतो किंवा ऑर्गन जे आपण एखादं डिफेक्टिव्ह ऑर्गन झालेला असेल त्याला एक रिनोव्हेशन करतो आपण, बरोबर नाही, म्हणजे त्याला वापस जिवंत करतो त्या ऑर्गन्सला, त्याचं काम फंक्शनिंग नीट करतो. या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या, त्या फक्त आणि फक्त सायटोलॉजीमुळे. म्हणजे सेलचा अभ्यास आपल्याला करता आला या गोष्टीमुळेच, या सगळ्या. म्हणजे तुम्ही विचार करा, एक गाडी आहे, गाडीचं मेकॅनिक काय करत असतो. आता आपल्याला प्रश्न पडतो की यार हा मेकॅनिकला प्रत्येक गोष्ट कसं काय माहिती आहे गाडीची, काही झालं की त्याला बरोबर कळतं की यार हे खराब झालं, कारण की त्याचं जे मेन गोष्ट आहे, जशी आपल्या बॉडीमध्ये सेल गोष्ट आहे, तशी गाडीमध्ये जी त्या मेन गोष्ट आहे ती त्या मेकॅनिकला कळालेली असती. म्हणून तो कुठं जरी गेला ना, काही जरी डिफेक्ट झाला गाडीमध्ये, तो त्या ठिकाणी चेक करतो, मग तिथं काही ना काही बिघाड झालेला असतो आणि तो लगेच त्याला काय करतो, सुधारतो. मग याच्यामुळं आपल्याला या सेल बायोलॉजीमुळं आपल्या बॉडीमध्ये जे बिघाड झालेले किंवा जी डिसफंक्शनिंग झालेली ती आपल्याला नीट करता येते, आलं लक्षात. त्याच्यामुळे सेल बायोलॉजी शिकणे एकदम इम्पॉर्टंट आहे. रिसर्च इन्स्टिट्यूट स्पेशली डेडिकेटेड फॉर रिसर्च ऑन सेल्स आर इस्टॅब्लिश ॲट पुणे अँड बेंगलुरू, इंडिया. म्हणजे इंडियामध्ये आता आपल्याला माहिती आहे आय टीचे जेवढे पण काम आहे
काय म्हणलं मी, आयटीचे जेवढे पण काम आहे जास्त करून पुणे आणि बँगलोरमध्येच कंपन्याच आहे. आता हे मेट्रो सिटीज आहे, आलं लक्षात. आता या सिटीमध्ये फक्त आयटीचे काम होते का, नाही. तर आपल्या फार्मसीशी रिलेटेड असू द्या किंवा सेल बायोलॉजीशी रिलेटेड असू द्या किंवा बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, म्हणजे अशा जेवढे पण फील्ड आहे जिथं रिसर्चचे कामं होत आहेत, बरोबर नाही, त्या रिसर्चच्या कामामधले दोन मेन कोणते सिटीज आहे, पुणे आणि बँगलोर, आलं लक्षात. याच्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही वेबसाईट सुद्धा दिलेल्या आहेत, त्या सुद्धा जाऊन चेक करा एकदा, बरोबर आहे नाही. या अशा प्रकारची लॅबोरेटरी दिसते तुम्हाला, अशा प्रकारे मायक्रोस्कोप खाली त्याला बघितलं जातं, त्याचा अभ्यास केला जातो. ओके, आलं लक्षात. हे आता तुमच्या लॅबमध्ये जर शाळेमध्ये असेल तुमची लॅब असते आपल्या शाळेमध्ये, पण तिथं दर्शन फक्त असं दिवाळी दसऱ्यालाच होत असतं, बरोबर आहे नाही. तिथं आपण काही रोज जात नाही दर्शन द्यायला, म्हणजे तुमचा काही दोष नाही त्याच्यामध्ये, शाळेवालेच नेत नाही आपल्याला, बरोबर नाही. स्टेम सेल्स, आता स्टेम सेल्स मेन टॉपिक कडे आपण आलोय. स्टेम सेल्स नावातच बघा, स्टेम सेल्स. स्टेम का नाव दिलं असेल बरं, काय वाटतं तुम्हाला? माझा तरी एक अंदाज आहे मित्रांनो, आपलं जे झाड असतं बघा, बरोबर आहे, ट्री असतं का नाही. मला एक सांगा, जर ट्रीला जर उभं करायचंय आपल्याला, तर सगळ्यात मेन पॉइंट कोणता असतो त्या झाडाला उभं करण्यासाठी, की ज्याच्यावरती ते झाड उभं आहे किंवा आपण कशावरती उभं आहे, त्याचा मेन पॉइंट असतो मित्रांनो स्टेम किंवा त्याचा त्या झाडाचं खोड, बरोबर नाही, तो त्याचा मेन पॉइंट आहे. जर आपण स्टेम कापलं तर जे वरचं झाड आहे किती मोठं असू द्या वरती, बरोबर नाही, ते काय होणार, कोलॅप्स होणार, आलं लक्षात. त्याच्यामुळं ते म्हणत नाही का आपण मुळावरती घाव घातला पाहिजे, एखाद्याला जर ठार मारायचं तर काय मुळावरती घाव घातला पाहिजे. हे डायलॉग असे थोडे हेडफोन घालून ऐकत जा मित्रांनो, जर तुमच्या घरच्यांनी चुकून ऐकले तर तुमचे घरचे म्हणतील नेमकं एक लेक्चर कशाचं सांगू लागला येऊ, नेमकं अभ्यासाचं शिकवतोय का ठोकाठाकीचं शिकवतोय, बरोबर नाही. त्याच्यामुळे असे कानात हेडफोन घालून ऐकत जा लेक्चर. तर आपण काय सांगत होतो की स्टेम सेल्स, म्हणून याला स्टेम सेल्स म्हणजे याच्यावर हे सुद्धा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणून याला स्टेम सेल्स नाव दिलंय, आलं लक्षात. आता त्याचे काय इम्पॉर्टन्स आहे ते आपण बघूया. सगळ्यात पहिले स्टेम सेल्स काय असतं. These are special types of cells present in the body. हे बघा, आन्सर रायटिंग करताना पण तुम्हाला एक सांगू का, जर काही सुचलं नाही ना, अशा बड्या बड्या बाता फेकायच्या, काय म्हणलं मी, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी फेकायच्या, असे मोठे मोठे वर्ड सांगायचे. आता स्टेम सेल बद्दल विचारलं ना, दीज आर स्पेशल टाइप ऑफ सेल्स विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर बॉडी, म्हणजे नुसतं फेकायचं त्याच्यामध्ये. जर काही सुचलं नाही तर कमीत कमी ऍटलीस्ट थोडेफार तरी मार्क येईल, बरोबर नाही. त्याच्यामुळे हे सेंटेन्स पाठच करून ठेवा. These are special types of cells present in the body of multicellular. काय सांगितलंय, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या बॉडी मधले एक स्पेशल सेल्स आहे. दिस सेल्स गिव्ह राईज टू ऑल अदर टाइप्स ऑफ सेल प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. अरे बापरे, म्हणजे तुम्ही तो चेन रिएक्शन गेम खेळलाय का? चेन रिएक्शन गेम कसा असतो माहिती का, असा बॉल असतो, बरोबर आहे. आता या बॉलला जर आपण याच्यावरती क्लिक केलं ना, या बॉल पासून दोन बॉल तयार होतात. ओके, म्हणजे असे कलर असतात त्याच्यामध्ये, ग्रीन आणि रेड. ते जसं आपण ग्रीनच्या याच्यावर क्लिक केलं त्याच्या आजूबाजूला जर ग्रीन असत तो बॉल फुटतो आणि ते बॉल स्प्रेड होतात, बरोबर आहे. म्हणजे ते काय होत जातात, डिवाइड होत जातात, अलग लक्षात. जसं की याच्यावर क्लिक केलं, आता याच्या आजूबाजूला हे तीन बॉल आहे, बरोबर आहे. मग हे पुढे जाऊन डिवाइड होतील, हे पुढे म्हणजे हे काय आहे, हे बॉल्स म्हणजे एक सेल आहे, अलग लक्षात. आणि ही रिएक्शन म्हणजे चेन रिएक्शन कशी होती, की ह्या सेल पासून दुसरे सेल्स तयार होतात, बरोबर आहे. म्हणजे स्टेम सेल्स काय आहे, त्याच्यापैकी एक बेसिक फॅक्टर जे सेल म्हणतो ना आपण, ती सेल आहे स्टेम सेल. जे काय करतोय, गिव्ह राईज टू ऑल अदर टाइप्स ऑफ सेल प्रेझेंट इन बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आपल्याला माहिती प्रत्येक गोष्ट आपल्या बॉडी मधली, ते ऑर्गन असू द्या किंवा कोणती पण असू द्या, प्रत्येक गोष्ट सेल्स पासून बनलेली. मग या सेल्स सगळ्या एकाच सेल पासून बनलेल्या आहे का, म्हणजे एका सेल पासून, स्टार्टिंग एका सेल पासून झाली मित्रांनो. ती सेल म्हणजे आपली स्टेम सेल्स. त्या सेल पासून, एका सेल्स पासून 200 300 अशा कितीतरी टाइप्स ऑफ सेल्स तयार झालेल्या आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे तुम्ही बिलीव्ह सुद्धा नाही करू शकत, विचार सुद्धा नाही करू शकत, अलग लक्षात. तर असं काम आपल्या स्टेम सेल्स आहे. म्हणजे तुमची मसलची सेल असू द्या किंवा तुमच्या ऑर्गन, एखादा ऑर्गन, किडनी घ्या किंवा हार्ट घ्या, त्याच्या सेल्स असू द्या, प्रत्येक सेल कशापासून, या स्टेम सेल पासून तयार झालेली आहे, लक्षात. म्हणून याला नाव काय दिलंय, स्टेम सेल्स, आहे का नाही. झाडाला पण कसं जे खोड असतं त्याच्यापासून झाड बनतं आणि नंतर फांद्या फुटत जातात, तशा प्रकारे याच्या सेल फुटत जातात, बरोबर आहे. सिमिलरली दिस सेल्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन वाउंड हिलिंग. वाउंड हिलिंग म्हणजे काय मित्रांनो, वाउंड म्हणजे काय, जखम, जी तुम्हाला असं खेळता खेळता पळता लागतं, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही रडत घरी येते, मग आई त्याला थोडंसं पहिले स्टार्टिंगला तुम्ही थुका लावते त्याला, बरोबर नाही. मग आई घरी येऊन थोडं डेटॉलनं साफ करते, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यावरती मल्लम लावती, कोणी टणटणीचा पाला लावतं, अलग लक्षात. म्हणजे ज्यांना माहिती त्यांना ते, ती जी जखम असती ती सुद्धा हिल करायचं काम कोण करतं, स्टेम सेल्स करतं, अलग लक्षात. न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम द झायगोट.
अरे बाप सर, हे बेसिक गोष्ट ही आम्हाला माहिती, तुम्ही मागच्याच लेक्चरमध्ये आम्हाला सांगितलं होतं फर्टिलायझेशन होण्यासाठी 2 गॅमेट्स का मिलना बहुत जरुरी, ती शॉर्ट सुद्धा आम्ही पाहिला. नाही बघितलाय मग जाऊन बघा, आपल्या चॅनलवरती टाकलाय आपण, बरोबर नाही. तर काय, न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम द झायगोट. आता झायगोट मध्ये आपल्याला मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट पासून बनतो. ओके, दॅट इज फॉर्म बाय युनियन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट ऍट द अर्लिएस्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला माहिती आहे तो जो सिक्वेन्स आहे, झायगोट, झायगोट नंतर एम्ब्रिओ, एम्ब्रिओ नंतर आपला फिटस बनतो. आलं लक्षात, तो जो सिक्वेन्स आहे म्हणजे त्याच्या झायगोटच्या अर्लिएस्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रिओ बनाच्या अर्लिएस्ट स्टेजला ऑर्गॅनिझम इज इन द फॉर्म ऑफ अ मास ऑफ सेल्स. काय सांगितलंय, मास ऑफ सेल्स. आलं लक्षात, मास ऑफ सेल्स. ऑल द सेल्स इन दॅट मास आर ऑलमोस्ट अलाइक. म्हणजे त्या ज्या सेल्स आहे, त्या जो गोळा बनलेला आहे मासचा, बरोबर नाही, सेल्सचा जो गोळा बनलेला आहे, त्या ऑलमोस्ट ज्या सेल्स आहे ते एक सारख्याच आहे. काय सांगितलं, त्या ऑलमोस्ट सेल ज्या आहेत त्या एक सारख्याच दिसणाऱ्या. आपण ओळखू नाही शकत की बाबा ही सेल पुढे जाऊन मसलची बनणार आहे का ही सेल पुढे जाऊन एखादा ऑर्गन फॉर्म करणार आहे, बरोबर नाही. ते आपण बेसिक लेवलला सांगू नाही शकत. त्यांचं स्ट्रक्चर ते सगळं सिमिलर राहणार आहे. दोज सेल्स आर कॉल्ड ॲज अ स्टेम सेल्स. त्यांचं म्हणणं काय, त्या सेल्सला आपण काय म्हणलं, स्टेम सेल्स. म्हणजे जी सेलची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे ना, त्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये होत असतानाची गोष्ट चालू आहे, बरोबर नाही. आता त्या एका सेल पासून आपल्याला माहिती 2 बनणार, 3 बनणार, 4 बनणार, 8 सेल बनणार. पण जो मधला पिरियड आहे त्याचा 2 सेलचा किंवा 3 सेलचा, तिथं जी सेल प्रेझेंट आहे स्टेम सेल, की जी दिसायला तर सगळ्या सारख्या सेल्स आहे, पण त्याच्या ते पुढे चालून काय बनणार आहे, एखाद्या ऑर्गन मध्ये जाणार आहे किंवा एखादा टिश्यू फॉर्म करणार आहे, एखादा मसल फॉर्म करणार, बरोबर नाही. म्हणजे ती गोष्ट ती म्हणजे काय, स्टेम सेल्स. अलग लक्षात. आता त्याचे फायदे काय आहे ना, हे आपल्याला पुढे बघितलं, ते जास्त इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. आता त्याचे फायदे काय बघू. सगळ्यात पहिले ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट. हे बघा, ही स्टेम सेल दिसते का, हे सगळे एकसारखेच दिसते ना. याच्यापासून काय बनली आहे बघा, नर्वस सेल बनली. काय बनली, न्यूरॉन्स, जे की आपले सिग्नल ट्रान्सफर करतं, मोटार, बरोबर आहे की नाही. ते म्हणजे तुम्हाला जे आता आता असं हातावरती मारल्यावर जे लगेच जाणवतं, फील होतं, बरोबर नाही, सेन्सेशन येतं, ते कशापासून येते, नर्वस सेल पासून. अलग लक्षात. त्याच्यापासून मसल सेल बनली, इपिथिलियल सेल बनली, फॅट सेल बनली, ब्लड सेल. ब्लड सेल तर माहितीच असेल तुम्हाला, बरोबर नाही. ब्लड मधून किती किती भारी भारी गोष्टी आपल्या पास होत असतात. ऑक्सिजन असू द्या, कार्बन डायऑक्साईड असू द्या, किंवा दुसरे अदर न्यूट्रिएंट्स असू द्या. सेक्स सेल्स. आता सेक्स सेल तर किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्याच्यासाठी सेल बनवायची ती गोष्ट सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट म्हणजे काय, फर्टिलायझेशन होतं. त्यासाठी काय गरज आहे, त्यासाठी स्पर्म पाहिजे आणि ओवम पाहिजे. अलग लक्षात. म्हणून त्या सेल्स बनवायचं काम सुद्धा स्टेम सेल्स करते. म्हणजे बेसिकली सांगायचं यांना असं आहे की त्या एका सेल पासून एवढ्या सगळ्या गोष्टी बनणार आहे. आणि ती जी बेसिक जी आधीची गोष्ट आहे ना, या सगळ्या गोष्टी बनायच्या आधीची, तिला आपण स्टेम सेल म्हणले. अलग लक्षात. म्हणजेच काय, याच्यामध्ये पुढे चालून ग्रोथ होणार, डेव्हलपमेंट होणार, त्या सेलचं डिफरन्सिएशन होत राहणार, बरोबर नाही. मग एका सेल पासून नर्वस सेल बनली, एकापासून मसल सेल बनली. ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट दिस सेल्स फॉर्म एनी टाइप ऑफ सेल, की कोणती पण सेल फॉर्म होऊ शकते. डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज अँड परफॉर्म डिफरंट फंक्शन्स इन द बॉडी. म्हणजे ती सेल जी बनणार आहे ती डिफरंट फंक्शन्स करू शकते, किंवा डिफरंट गोष्टी बनवू शकते, किंवा दुसऱ्या टिश्यूज बनवू शकते. अलग लक्षात. दिस इज द डिफरन्सिएशन ऑफ स्टेम सेल्स. यालाच आपण काय म्हणलंय, डिफरन्सिएशन ऑफ स्टेम सेल्स. म्हणजे असा विचार करा तुम्ही की ना, तुम्ही घरून काय आणलंय, तुम्ही बाहेर गेले आणि तुम्ही बाहेरून जाऊन समजा काहीतरी एखादा पदार्थ घेऊन आले खायचा, बरोबर नाही. तुमचा फेवरेट जो पदार्थ असेल तो इमॅजिन करा. आता तुम्ही घरी भाऊ आहेत 4, बरं का. एखादं लईच खतरनाक असेल तर त्यानं 5 केले असं, 5 भाऊ असेल त्याला, बरोबर आहे. आता 5 भाऊ आहे. ती एकानं वस्तू आणली, बाकीच्या 4 भावामध्ये वाटायची. मग तुम्ही काय करत जाणार, स्प्लिट करत जाणार, त्याचे तुकडे करणार. आता पिझ्झा, तुमचा फेवरेट पिझ्झा घेऊ आपण. पिझ्झा आणला, बरोबर आहे. त्या पिझ्झाला तुम्ही काय करता, स्लाइस बनवता त्याचा, बरोबर नाही. म्हणजे प्रत्येक भावाला एक एक आली पाहिजे. काही काही असे असते ते गपचूप बाहेरूनच खाऊन येते, बरोबर नाही. घरच्या वाटायला गेलं नाही पाहिजे, बरोबर नाही. पण काही काही दानशूर व्यक्ती असते जे 1 तीळ 7 जणांमध्ये वाटून खाते. तशा पद्धतीचे मेंटॅलिटीचे काही लोक असते. मग ते काय करते, आलं का, स्लाइसेस मध्ये कट करत प्रत्येक भावाला 1 दिन, बरोबर नाही. तशा प्रकारचं काहीतरी, म्हणजे ते काय झालं, पिझ्झा डिफरन्शिएशन. ती टर्म काय झाली, पिझ्झा डिफरन्शिएशन. म्हणजे त्या पिझ्झाचं तुम्ही काय केलं, वाटप केलं त्या 4 भावामध्ये. ओके. तसं सेल्सचं काय होतंय, सेल डिफरन्सिएशन. त्या स्टेम सेल, एका सेल पासून काय काय बनणार आहे, नर्वस सेल बनणार, इपिथिलियल सेल बनणार, मसल सेल बनणार. म्हणजे डिफरन्सिएशन होणार. आलं लक्षात, कळलं ना. ओके. हाऊएव्हर वन्स द टिश्यूज आर फॉर्म, द सेल्स इन दोज टिश्यूज ऍट द मोस्ट कॅन form same types of cells only. Okay, this is the case in each part of the body. However, stem cells are present for longer duration in some parts of the body. आता stem cells या इनिशियल पिरियड्स मध्येच असतात का आपल्या,
म्हणजे झायगोट आणि एम्ब्रिओ बनायच्या त्या पिरियडमध्ये, किंवा आपण जेव्हा आता जगतोय बरोबर नाही, आता मोठी झालो, आता नसतील का स्टेम सेल्स? तर आता सुद्धा असतात मित्रांनो. इथं काय सेंटेन्स सांगितलंय, वन्स द टिश्यूज आर फॉर्म, त्यांचं म्हणणं काय, त्या स्टेम सेल पासून जेव्हा टिश्यूज फॉर्म होतात, द सेल्स इन दोज टिश्यूज ऍट द मोस्ट कॅन फॉर्म सेम टाइप्स ऑफ सेल्स ओनली. म्हणजे जर आता हे बघा, या स्टेम सेल पासून जर त्याचं डिफरन्शिएशन झालं ना, आणि आता जर समजा याची नर्वस सेल बनली ना, त्याच्या आजूबाजूला जे सेल्स राहतील ना, त्या सगळ्या नर्वस सेल्सच राहतील. तिथं आपल्याला स्टेम सेल भेटणार नाही. का? कारण की त्यांना आपल्याला बघा संगतीचा असर पडतो का नाही, आपण सुद्धा कुठं प्रेझेंट आहे, आपण पण ज्या लोकांसोबत राहू, आपण ज्या व्यक्तींसोबत राहू, त्यांचा असर आपल्याला पडतो बरोबर नाही. आधी माणूस खूप डेडिकेटेड असतो, त्याला वाटतं आपण काम धंदा करू, कुठेतरी जॉब बघू बरोबर नाही, एकदम डेडिकेशन काम करू, फुल पेमेंट घेऊ, सगळं करू. मग तो फसतो या एखादी 2 माकडं असते बघा, मग त्या 2 माकडांच्या चक्करमध्ये फसून जातो. मग ते माकडं त्याला नादी लावते, इकडे चल तिकडे चल, जाऊ दे काय होतं बघून घेऊ आपण, हे करू ते करू बरोबर नाही. मग त्याचं पूर्ण जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सगळं भंगून जातं, ते कुत्ता घरकाना घाटका होऊन जातो बरोबर नाही. मग आता असं असतं संगतीचा असर मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय असं की बाबा, ती जी सेल आहे, स्टेम सेल आहे, ती जर नर्वस सेल मध्ये गेली ना, तर त्याच्या आजूबाजू सगळ्या सेल नर्वस सेलच बनतील. तिथं तुम्हाला स्टेम सेल भेटेल का? नाही. त्याच्यामुळं तुम्हाला कुठं जावं लागेल ते आपण आता पुढे बघूया, त्या स्टेम सेल मिळवण्यासाठी. आता त्याच्यामध्ये पण एम्ब्रियोनिक स्टेज, ऍडल्ट स्टेज हे वेगळे आहे, ते आता आपण पुढे बघणार आहे. सगळ्यात पहिले स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन अम्बिलिकल कॉर्ड बाय विच द फिटस इज जॉईंट. म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड काय असतं हे सुद्धा सांगायची गरज नाही, त्यांनीच सांगितलंय. काय? विच कॉर्ड बाय विच फिटस इज जॉईंट टू द युटेरस ऑफ द मदर. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण काय बघितलं होतं, तुम्हाला मी एकदम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकदम भारी शिकवली होती बघा बरोबर नाही. आता तुम्ही म्हणशाल सर तुम्हाला कसं केवढी भारी येते, बरोबर नाही. येते भाई, अभ्यास चांगला केलाय बरोबर नाही. आता हे बघा, हे कसं होतं, हे होतं युटेरस, अलग लक्षात, हे होतं युटेरस, हे खालचं वजायना रिजन. ओके, हा आहे तुमचा युटेरस रिजन. म्हणजे इथून तो येणार, इथं प्लांटेशन केलं होतं बघा आपण, एम्ब्रिओ प्लांटेशन, अलग लक्षात. मग हे काय करतं, एक प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करतं. ओके, ज्याला आपण गर्भ म्हणतो, अलग लक्षात. आता इथं काय होतं, इथं एक नाळ, म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, नाळ पिक्चर पाहिला असेल ना तुम्ही. नाळ कशाला म्हणतो आपण, आईमध्ये आणि त्या बच्चूमध्ये जे कनेक्शन असतं ते काय असतं, प्लासेंटा, अम्बिलिकल कॉर्ड. ओके, अम्बिलिकल कॉर्ड पासून प्लासेंटा डेव्हलप होतो. अपार निर्मिती म्हणतो आपण त्याला आयुर्वेदिक भाषेमध्ये, अपार निर्मिती, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यापासून सगळे न्यूट्रिएंट्स, आईचे जे खाल्लेलं असतं किंवा न्यूट्रिएंट्स असते ते सगळे बाळाला पोहोचत असतात, आणि एक्सक्रिएटरी प्रोडक्ट सुद्धा त्याच्या वाटेच निघत असतात, बरोबर नाही. तर तिथून आपण काय कलेक्ट करू शकतो, स्टेम सेल कलेक्ट करू शकतो. म्हणजे कुठं प्रेझेंट आहे ती, त्या एका अम्बिलिकल कॉर्ड मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. त्याचा कॉर्ड ब्लड आपण असं म्हणतो तिथल्या ब्लडला. ओके, स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस्ट स्टेज. काय सांगितलंय, ब्लास्टोसिस्ट स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आता ह्या स्टेजेस असतात मित्रांनो, म्हणजे फक्त झायगोट फॉर्म होतो असं नाही म्हणता येणार आपल्याला. झायगोट पासून नंतर एम्ब्रियो बनतो, आणि एम्ब्रियो पासून मी तुम्हाला सांगितलं होतं डायरेक्ट फिटस बनतो. ओके, पण याच्यामध्ये खूप मोठ्या स्टेजेस असतात. म्हणजे ब्लास्टोसिस्ट म्हणजे असं समजा की सीताफळ असतं का, सीताफळ माहिती आहे ना तुम्हाला. हा बरोबर, सीताफळ कसं असतं, हे बघा, हे सीताफळ, आणि असे गोल 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 असतात, बरोबर नाही. म्हणजे हे काय असतात, सिस्ट असतात प्रेझेंट, बरोबर आहे. अशाच प्रकारचा एम्ब्रिओ पासून आहे ना ब्लास्टोसिस्ट स्टेजेस तयार होतात. मग त्याच्यामध्ये 8, 14 वाली, बरोबर आहे की नाही, आलं लक्षात. म्हणजे या सेल्स आहेत बरं का, 8 सेल प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, 14 सेल प्रेझेंट आहे, अशा स्टेजेस असतात काही, बरोबर नाही. आणि त्या स्टेजेस नंतर काय होत जातं, त्याच्यानंतर आपला एम्ब्रिओ बनतो. अशा एका साईडला कलेक्ट होतात त्या सगळ्या, बरोबर आहे की नाही. इकडे असा स्पेस तयार होतात. अशा प्रकारचं ते तुम्हाला हायर क्लासेसमध्ये. आता जर तुम्हाला सांगून दिलं ना, तर तुमच्या डोक्यावर एवढा ताण होऊन जाईल, सर तुम्ही म्हणशाल सर बस झालं, लेक्चर थांबवा आता, चाललो आम्ही घरी, बरोबर नाही. त्याच्यामुळे आता नाही सांगत ते तुम्हाला हायर क्लासेसमध्ये शिकायचं. पण एक आयडिया देतो की ब्लास्टोसिस्ट कुठं प्रेझेंट असतं, आलं लक्षात. तर तिथं सुद्धा स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन रेड बोन मॅरो. आता ऍडल्ट मध्ये बघा, रेड बोन मॅरो अँड ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ ऍडल्ट ह्युमन बिंग्स, आलं लक्षात. म्हणजे जे आपले ऍडल्ट ह्युमन बिंग्स म्हणजे काय, तुम्ही आम्ही का, हो तुम्ही पण येऊ शकता, आम्ही पण आता ऍडल्टच झाले, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या म्हणल्यावर तुम्ही ऍडल्टच झाले. इनफॅक्ट तुम्हाला जे ऍडल्ट आहेत त्यांना सुद्धा ज्या गोष्टी समजत नाही त्या गोष्टी समजतात, बरोबर नाही. आता 19 मिनिटाचं लेक्चर नाही होणार आहे आपलं लेक्चर थोडंसं जास्त मिनिटाचं होणार आहे. त्याच्यामुळे 19 मिनिटं झाल्यावर लगेच पळून जाऊ नका, बरोबर नाही. वेट कूल, वेट ब्रो, कूल, बरोबर नाही. रेड बोन मॅरो आणि ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला, कुठं काय प्रेझेंट आहे स्टेम सेल्स. इट हॅज बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस different types of tissues and the degenerated part of any organ with the help of these stem cells. अरे बघा,
बघा किती इम्पॉर्टंट काम आहे त्या स्टेम सेल्सचं. म्हणजे जर तुमच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मिटी आली किंवा काहीतरी झालं, काहीतरी लयच उचापती केल्या तुम्ही, बरोबर नाही, कुठेतरी स्विमिंग पूल मध्ये गेले किंवा कुठेतरी वॉटर पार्कला गेले, हातपाय तोडून आले किंवा एखादा ऑर्गन डिफेक्ट करून आले, बरोबर नाही, चुकून उकून असं देव नाही करो, पण चुकून उकून असं जर कधी झालं, एखाद्याचं लागला श्राप, ते ट्रिपला नाही येत नाही येत नाही येत म्हणून म्हणून आलं एखाद्या टायमावरती आणि एखाद्याला लागलीच नाट, बरोबर नाही, मग असं काही जर झालं त्याच्यामध्ये आणि जर बेट्या हो चुकून उकून काहीतरी लफडं झालं आणि तुमचं एखादं ऑर्गन डिसफंक्शन झालं किंवा काहीतरी गोष्टी झाल्या, डेड झालं, बरोबर नाही, त्या टायमाला काय होतं, त्या टायमाला या स्टेम सेलचा यूज होतो. कारण की त्या स्टेम सेलला मेमरी असते ना. म्हणजे आपल्याला बघा, आपल्याला पण आठवत असतं ना की बाबा सर 8वी 9वीला आम्ही ही गोष्ट शिकलो होतो आणि ती आता इथं बेसिक म्हणून तुम्ही स्टार्ट केली, सेल म्हणजे काय, बरोबर नाही, तुम्हाला आठवलं ना, मेमरी होती तुम्हाला. तसं त्या स्टेम सेलला माहिती असतं का, अरे हा आपण अशा अशा प्रकारच्या सेल्स बनवल्या होत्या. आता समजा किडनीमध्ये थोडंसं काहीतरी आता अशी आपली किडनी बीन शेप, बरोबर नाही, ह्याच्यामध्ये वरच्या रिजन मध्ये काहीतरी डिफेक्ट झाला, आपल्याला माहिती अरे ह्या किडनीचे सेल्स अशा होत्या, बरोबर नाही, मग आपण ते परत करू शकतो त्या स्टेम सेल पासून. आलं लक्षात? त्याच्यामुळे नाही सांगितलं, जे डिजनरेटेड पार्ट ऑफ एनी ऑर्गन विथ द हेल्प ऑफ दिस स्टेम सेल्स आपण तयार करू शकतो. आणि दुसरं काय, टाइप्स ऑफ टिश्यूज प्रोड्यूस डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज, म्हणजे मसल असू द्या किंवा दुसरे नर्वस टिश्यूज असू द्या, म्हणजे भरपूर टिश्यूज, कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये ब्लड असू द्या, तयार करू शकतो. आता हे बघा, हे इथं दिसतंय का तुम्हाला, रेड बोन मॅरो कुठे, हा एंडला जो असतो ना तो रेड बोन मॅरो, मध्ये काय असतो, येल्लो मॅरो, बरोबर का, येल्लो बोन मॅरो आणि रेड बोन मॅरो दोन असते. जे एंडला असतो तो असतो रेड बोन मॅरो. हे ऍडिपोस टिश्यूज आहे तुमचे स्ट्रक्चर. अलग लक्षात? या कोणत्या सेल्स आहे, ऍडिपोस सेल्स. अलग लक्षात? ओके बॉस, सर काय सांगितलं राव तुम्ही, एकदम डोक्यात घुसलं. स्टेम सेल रिझर्वेशन. आता मला एक सांगा, हे तर बघितलं तुम्ही स्टेम सेल कुठे प्रेझेंट असतात, काय असतात, पण जर अशी गरज पडली की बाबा आपल्याला ते रिझर्व करायची किंवा प्रिझर्व, अशी कोणती गोष्ट जी आपण प्रिझर्व नाही करत, म्हणजे कॅडबरी पासून, काय म्हणलं मी, कॅडबरी पासून तर आपल्या स्पर्म पर्यंत प्रत्येक गोष्ट आपण प्रिझर्व करून ठेवलेली, बरोबर नाही, मग आता हे तर प्रिझर्व करणं बंद आहे ना, याचा तर रोल किती मोठा आहे स्टेम सेलचा. म्हणजे जे गोष्टीपासून ज्या गोष्टी बनताय, सगळ्या ऑर्गन बनतोय, बॉडी बनते, त्याला तर भाई प्रिझर्व करणं करायलाच पाहिजे आपण. मग त्यासाठी काय सांगितलंय, हे बघा, सगळ्यात पहिले, फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन स्टेम सेल सॅम्पल्स आर केअरफुली कलेक्ट. आता कोणत्या पण गोष्टीला प्रिझर्व करायचं तर आधी सॅम्पल घ्यावंच लागेल ना, बेसिक गोष्ट आहे का नाही. सॅम्पलच नाही घेतलं, आता तुम्हाला ब्लड करायचंय, सॅम्पल घ्या, स्पर्म का प्रिझर्व करायचंय, सॅम्पल घ्या, बरोबर नाही, म्हणजे सॅम्पल्स घेणं इम्पॉर्टंट आहे. केअरफुली घ्या, केअरफुली घ्या, हा शब्द लक्षात घ्या, केअरफुली, आता वर्डछान घ्यायच्यान तसं नाही. फ्रॉम सोर्सेस लाईक, आता सोर्सेस पण त्यांनी सांगितले कशा कशापासून सॅम्पल घ्यायचंय आपण. एक तर सगळ्यात पहिले कॉर्ड ब्लड. कॉर्ड ब्लड म्हणजे काय, तेच अम्बेलिकल कॉर्ड मधलं जे ब्लड असतं ते कॉर्ड ब्लड. दुसरं रेड बोन मॅरो, ऍडल्ट मध्ये रेड बोन मॅरो आणि एम्ब्रिओ मधलं ब्लास्टोसिस्ट पासून. अलग लक्षात? अँड आर केप्ट इन स्मॉल स्टराईल वायल्स. वायल्स म्हणजे काय, या अशा बाटल्या, काचेच्या बरं का, बाटल्या 30, 90, 60 असं काही नसतं तिथं मोजमाप. वायल्स. आलं लक्षात? स्टराईल पाहिजे ते. स्टराईल म्हणजे कोणतंही इन्फेक्शन, म्हणजे कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तिथं प्रेझेंट नाही पाहिजे, नाही तर बॅक्टेरिया आला, फंगस आला आणि झालं ते पुरं खतम, तसं नाही पाहिजे. मग नवीनच काहीतरी बनवलं आणि नवीनच जीव, मग स्ट्रेंजर थिंग सीझन 6 येतो मग, बरोबर आहे की नाही. हा, त्याच्यामुळं दोज वायल्स आर केप्ट इन लिक्विड. मग तो स्ट्रेंजर थिंग कसा, हॉकिंग्स मधला होता, आपल्या इकडचा कुठे येईल, गेवराईवरचा, गेवराई तांडा, स्ट्रेंजर थिंग गेवराई तांडा, बरोबर आहे की नाही. हा, दोज वायल्स आर केप्ट इन लिक्विड. आता हे इम्पॉर्टंट आहे बरं का. आता हे हसणं कमी करा, याच्याकडे लक्ष द्या, हे इम्पॉर्टंट आहे. हे बघा, दोज वायल्स आर केप्ट इन कशामध्ये, लिक्विड नायट्रोजन. मी जेव्हा शिकत होतो ना, मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा याच्यावरती क्वेश्चन आला होता. लिक्विड नायट्रोजन मध्ये ते ठेवलेलं असतं बरं का. आणि किती टेम्परेचर वरती, मायनस आहे बरं का, हे मायनस. नाही तर नुसतं एवढं, पोर काय करते माहिती का, तुम्हाला सांगतो, पोर काय करते, हे बघत नाही, हे बघत नाही, नुसतं काय 1350 सेल्सिअस टू 1900 सेल्सिअस एवढंच लक्षात ठेवते. अरे मायनस कोण ध्यानात ठेवेल, मायनस पण लक्षात पाहिजे. एवढ्या टेम्परेचर वरती ते काय नायट्रोजन मध्ये ठेवलेलं असतं. ओके, आलं लक्षात? तर हे प्रिझर्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्टेम सेल रिसर्च. आता रिसर्च काय सांगितले, बायोटेक्नॉलॉजी. स्टेम सेल रिसर्च इज अ रिव्हॉल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग. ओके, जे क्लोनिंग जे होतं, क्लोनिंग तुम्ही आता शिकलेले आहे, बरोबर आहे की नाही. क्लोनिंग नंतर जी आपली स्टेम सेल रिसर्च आहे ती एक रिव्हॉल्युशनरी चेंज झालेला आहे, त्याच्यामुळे भरपूर गोष्टी बदलल्या आहेत. दिस टेक्निक हॅज द पोटेन्शियल ऑफ ब्रिंगिंग अबाउट द फंडामेंटल चेंजेस इन द मेडिकल सायन्स. म्हणजे फंडामेंटल चेंजेस आपण करू शकतो एखाद्याच्या बॉडीमध्ये, डिपेंडिंग अपॉन सोर्स. स्टेम सेल्स आर ऑफ टू टाइप्स. आता त्या टाइप्स कोणत्या आहे, एक एम्ब्रिओनिक स्टेम सेल्स आणि दुसरी ऍडल्ट वाली स्टेम सेल्स. ओके, मी तुम्हाला म्हणलो ना, एक एम्ब्रिओनिक आणि एक ऍडल्ट वाली. आता एम्ब्रिओनिक म्हणजे काय,
सगळ्यात पहिले डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट्स अँड देअर बाय इट इज कन्वर्टेड इनटू एम्ब्रियो. एवढं इथपर्यंत सर आम्हाला सगळं माहिती. आता एवढ्या वेळेस तुम्ही सांगितलंय की आम्हाला पाठ झालंय ते काय, डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट्स अँड देअर बाय इट इज कन्वर्टेड इनटू एम्ब्रियो. म्हणजे झायगोटचं काय होणार आहे, मायटोसिस होणार आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार आहे, त्याच्यापासून एम्ब्रियो बनणार आहे. सेल्स ऑफ एम्ब्रियो अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. हे बघा आजच सेंटेन्स. सेल डिफरन्शिएशन स्टार्ट्स फ्रॉम 14th डे ऑफ कन्सेप्शन. कन्सेप्शन म्हणजे काय विचारू नका, गुगलवर जाऊन सर्च करा. बरोबर आहे की नाही. कन्सेप्शन म्हणजे आपण म्हणलो होतं ना, दो गैमेट्स के मिलने के लिए पहले दो दिलों का मिलना बहुत जरूरी है. ते दो दिलों का मिलना म्हणजे आपलं कन्सेप्शन आहे. मिसकन्सेप्शन करू नका मित्रांनो काही. बरोबर नाही. सेल डिफरन्शिएशन स्टार्ट्स फ्रॉम 14th डे ऑफ कन्सेप्शन म्हणजे 14व्या दिवसापासून चालू होतो. 14व्या दिवशी ऐकून काय काय होतं रे, आताच आपण बघितलं होतं कालच्या, मला वाटतं कालच्या नाही 3rd चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं. आठवा ओव्ह्युलेशन होतं बघा मेन्स्ट्रुएशन सायकल मध्ये. आलं लक्षात. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक ऑस्टिओसाइट्स. ऑस्टिओसाइट्स म्हणजे काय, जिथं ओएसटी शब्द दिसला समजा ते बोनशी रिलेटेड आहे. ऑस्टिओसाइट्स ओके, बोन सेल्स. त्याच्यानंतर हेपॅटोसाइट्स, जिथं हेपॅट शब्द दिसला तो कशाशी रिलेटेड असतो, लिव्हरशी रिलेटेड असतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर न्यूरॉन्स आर फॉर्म ड्यू टू डिफरन्सिएशन. आलं लक्षात. म्हणजे सेल डिफरन्शिएशन स्टार्ट कधी होतं, 14व्या दिवशी आफ्टर द कन्सेप्शन. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक जसं की बोन सेल्स असू द्या किंवा लिव्हर सेल्स असू द्या किंवा न्यूरॉन्स असू द्या, बरोबर नाही, त्यांचं डिफरन्शिएशन स्टार्ट होतं. बरोबर आहे. ते फॉर्म होणं चालू होतं त्या डिफरन्शिएशनमुळे. त्याच्यानंतर काय आहे, एम्ब्रियॉनिक सेल्स बिफोर डिफरन्शिएशन. म्हणजे हे डिफरन्शिएशन स्टार्ट होण्याच्या आधी जे एम्ब्रियॉनिक सेल्स असतात आर कॉल्ड एज अ एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. त्यांना आपण काय म्हणतो, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणतो. आलं लक्षात. म्हणजे एम्ब्रियॉनिक डिफरन्शिएशन स्टार्ट होण्याच्या आधीचे जे सेल्स प्रेझेंट असतात त्यांना आपण एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स बरोबर आहे, त्यांना आपण एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणतो. सॉरी मित्रांनो. 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी आर फॉर्म फ्रॉम सिंगल टाइप ऑफ सेल्स. काय सांगितलंय हे बघा नीट लक्षात घ्या. 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी आर फॉर्म फ्रॉम सिंगल टाइप ऑफ सेल्स. सांगितल्या सिंगल टाइप ऑफ सेल्स दॅट इज एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. म्हणजे बेसिक बघा, म्हणजे त्या एका सेल पासून किती प्रकारच्या 220 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स फॉर्म. म्हणजे तुम्ही याचा इम्पॉर्टन्स कळला असेल तुम्हाला स्टेम सेल्सचं. उगाच नाही एवढं फोकस करून शिकवायला मी एवढा काय म्हणते त्याला डेडिकेशन नाही. बरोबर नाही. तुम्ही पण डेडिकेशन अभ्यास करा, पेपरला येणार आहे क्वेश्चन. द स्टेम सेल्स आर प्रायमरी टाइप ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स विथ सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. ऑफकोर्स सेल्स आर सेल्स लिव्हिंग आहे म्हणजे सेल डिव्हिजन होणार म्हणजे त्यांच्यामध्ये मल्टिप्लाइंग ॲबिलिटी राहणार. ऑफकोर्स बरोबर आहे की नाही. पण स्टेम सेल्स केव्हा म्हणणार, अनडिफरन्शिएटेड सेल्सला. कोणाला, अनडिफरन्शिएटेड सेल्सला. म्हणजे ज्या डिफरन्शिएट होणार आहे त्याच्या आधीची जी सेल आहे तिला आपण काय म्हणणार, स्टेम सेल म्हणणार. हा शब्दाकडे लक्ष द्या. बाकी सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी तिच्याकडे असणारच. ऑफकोर्स दे आर पॅरेंट सेल्स ऑफ ऑल टाइप्स ऑफ ह्युमन सेल्स. आता ज्याच्यापासून सेल्स बनणार आहे, बरोबर नाही. आता माझ्यापासून जर माझं पोरग तयार होणार आहे तर मला पॅरेंटच म्हणणार ना. का मला असं म्हणणार नाही आद्या चल ना माझं पोरग, नाही ना, पॅरेंटच राहणार ना. मी त्याचा पॅरेंट्स मिटिंगला मलाच बोलवणार ना, का दुसऱ्या शेजारच्याला बोलवणार, बरोबर नाही. दिस प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल्स इज कॉल्ड ॲज अ प्ल्युरिपोटेन्सी. काय सांगितलं, प्ल्युरिपोटेन्सी. आता प्ल्युरी म्हणजे काय, प्ल्युरल माहिती असेल तुम्हाला. प्ल्युरल म्हणजे एक वचन अनेक वचन, बरोबर नाही. म्हणजे भरपूर प्ल्युरिपोटेन्सी. आलं का लक्षात. कोणत्या प्रॉपर्टीला, जे की अनडिफरन्शिएटेड सेल्स जे आहे त्यांच्यात सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी आहे आणि त्या पॅरेंट सेल्स आहे बाकीच्या ह्युमन सेल्सच्या, या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, प्ल्युरिपोटेन्सी. इट हॅज बीन फाउंड दॅट इफ दिस स्टेम सेल्स आर कलेक्टेड वेल बिफोर द बिगिनिंग ऑफ डिफरन्शिएशन ऑन 14th डे. म्हणजे जर त्या 14व्या दिवशी जे डिफरन्शिएशन स्टार्ट होणार त्याच्या आधी जर आपण या स्टेम सेल्स कलेक्ट केल्या मित्रांनो, ड्युरिंग कोणते दिवस ते सुद्धा सांगितलंय, 5th or 7th डे, अँड कल्चर्ड विथ certain biochemical stimulus in laboratory, as per the stimulus they can transfer themselves. काय सांगितलंय, ते कशामध्ये ट्रान्सफर करून घेतात स्वतःला, इनटू डिझायर टाइप ऑफ सेल्स. म्हणजे अरे बाप, हे तर भैया ते जे सिरीज असतात ना नेटफ्लिक्स वाच्या त्याच्यापेक्षा खतरनाक आहे, डेंजर गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जर आपण त्या डिफरन्शिएशन होणार आहे 14 दिवशी त्याच्या आधी जर त्या स्टेम सेलला म्हणजे कितव्या 5व्या किंवा 7व्या दिवशी जर त्याला काढून घेतलं, काही बायोकेमिकल जर त्याला स्टिम्युलस दिले लॅबोरेटरीमध्ये, तर त्या स्टेम सेल्स मध्ये एवढी ॲबिलिटी खतरनाक येऊन जाती की त्या स्वतःला ट्रान्सफर करून घेता आपल्याला ज्या पाहिजे त्या सेल्स मध्ये, डिझायर टाइप ऑफ सेल्स. अलग लक्षात, देअर बाय टिश्यूज अँड फायनली इनटू ऑर्गन्स. कळलं का. म्हणजे स्पेसिफिक ऑर्गनची स्पेसिफिक स्टेम सेल घ्यायची गरज नाहीये. कळलं का तुम्हाला. फक्त काय करायचंय, त्या स्टेम सेल घ्यायच्या आहे, बरोबर आहे. अनडिफरन्शिएटेड सेल्फ
काय म्हणलंय मल्टिप्लाइंग ॲबिलिटी असणार आहे, बरोबर नाही. तेवढ्या घेतल्या काम झालं, त्याच्यामध्ये बायोकेमिकल स्टिम्युलस द्यायचं आहे, म्हणजे काही घटक राहणार ते मिक्स करायचे, बरोबर नाही. आणि जसं पाहिजे तसं तुम्हाला बनवून भेटणार. म्हणजे असं झालं की ते मशीन नसतं का, की हा तू स्पम दे, तू ओवम दे, हा मी IVF करतो, हे करतो, आणि जसं पाहिजे ऋतिक रोशन सारखं पाहिजे, सलमान खान सारखं पाहिजे, ऐश्वर्या राय सारखं पाहिजे, म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्हाला लेकरू बनवून देतो. आलं लक्षात. म्हणजे तशा प्रकारे हे काय बनवते, ऑर्गन पाहिजे, जो पाहिजे तो, किडनी पाहिजे, हार्ट पाहिजे, काय काय पाहिजे बरोबर नाही. म्हणजे सगळे ऑर्गन तो डिझायर ऑर्गन. शब्द बघा, डिझायर. डिझायर शब्द कुठं कुठं ऐकतो आपण. डिझायर म्हणजे इच्छा. आता तुझी इच्छा काय मला माहित नाही, पण डिझायर कळलं तुम्हाला. डिझायर गाडी पण असते मित्रांनो, जिचं ॲव्हरेज चांगलं असतं, पण आम्ही ती घेतलेली नाहीये कारण की बजेट जास्त होतं. कळलं. ऍडल्ट स्टेम सेल्स, आता दोन बघितलं आपण, एक पहिली एम्ब्रिओनिक आणि दुसरी कोणती आपली ऍडल्ट स्टेम सेल्स. स्टेम असू नका मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन करा, लेक्चरवर कॉन्सन्ट्रेट करा. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ ऍडल्ट पर्सन्स टू. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत एम्ब्रिओनिक स्टेज मधल्या स्टेम सेल्स बघितल्या. आता एवढं तर कळलंय की ऍडल्ट मध्ये सुद्धा स्टेम सेल्स प्रेझेंट असतात, पण ते सगळीकडे राहणार नाही, बरोबर आहे. काही ठराविक ठिकाणी राहणार. मग ते ठराविक ठिकाण कोणते, तर सगळ्यात पहिले देअर आर 3 मेन सोर्सेस ऑफ स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ ऍडल्ट पर्सन्स. 3 सोर्सेस कोणते. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द रेड बोन मॅरो. काय सांगितलंय, चला लवकर, ऍडल्ट मध्ये कोणते कोणते लिहून घ्या पटकन. रेड बोन मॅरो, ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, हे दोन नाव सर आधीपासूनच ऐकतोय. आणि ब्लड, ओ माय गॉड हे नवीन आहे. ब्लड, ब्लड रक्त, रक्त, ब्लड रे, खून, खून, बरोबर की नाही. Besides, stem cells can be obtained from cord blood immediate after birth. चला हे तर कळलंय. कॉर्ड ब्लड म्हणजे काय, जे अम्बिलिकल कॉर्ड असते, प्लासेंटा असतो, बरोबर. त्याच्यापासून त्याच्यामधलं जे ब्लड असतं त्याला आपण कॉर्ड ब्लड म्हणतो. जेव्हा तुम्ही जन्म घेता ना, ते कटकन कैची नाही कापते, बरोबर नाही. ते वेगळं बरं का, खतना वेगळं, ते नंतर कापते. जे आधी जन्म घेतल्या घेतल्या, बरोबर नाही, आईचं तुमचं जे कनेक्शन असतं नळीचं, बरोबर नाही, ते जे कापते ना ते वाला, हा तेव्हा एक आपण कलेक्ट करू शकतो. म्हणजे अशा 3 वेळेस आपण काय करू शकतो, स्टेम सेल्स मिळवू शकतो. ओके, आलं लक्षात. आफ्टर द बर्थ येते लगेच. ओके, आता युजेस बघू आपण. कशाचे कशाचे सर, पटकन सांगा सर, युजेस कशाचे. युजेस ऑफ स्टेम सेल्स, सगळ्यात पहिलं रिजनरेटिव्ह थेरपी. सेल थेरपी मध्ये काय आहे, स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस द डेड सेल्स. ओ माय गॉड, जे तुमच्या मेलेल्या सेल्स आहेत ना, डेड सेल्स, त्याला रिप्लेस करायची कॅपेबिलिटी कोणामध्ये, used to replace the dead cells in case of conditions like diabetes, myocardial infarction, अल्झायमर डिसीज आणि पार्किन्सन्स डिसीज. म्हणजे ह्या जे काही डिसीजेस आहे, अल्झायमर म्हणजे गजनी डिसीज, बरोबर नाही. गजनी म्हणजे तुम्हाला एक स्टोरी सांगतो, शॉर्ट स्टोरी. आमचा क्लास चालू होता मित्रांनो. क्लास चालू असताना एक रिनोन क्लास आहे आमचा, तर म्हणजे त्या क्लासमध्ये आता समजा मी स्टुडंट होतो. ओके, तर आमच्या जे डायरेक्टर होते क्लासचे, तर ते थोडंसं असंच लेक्चर घ्यायला आले होते. आणि ते एकदम असे भारी माणूस बरं का, म्हणजे ते त्याला टॉपचा माणूस, आणि सगळे असे घाबरलेले, बरोबर आहे. आणि घाबरल्यामुळे काय झालं, जे हुशार होते ना त्यांना सुद्धा, म्हणजे आम्ही ऑफकोर्स बॅक बेंचरच होतो, मागच राहत होतो, पण समोर जे हुशार मुलं बसलेले राहायचे ना, आता आम्हाला वाटायचं याला सरनी जर उठवलंय तर याला 100% आन्सर येणार. आता सरनी एखादा टॉपिक शिकवला, बरोबर आहे, बोर्डवरती शिकवला ते टॉपिक, आणि सरनी काय केलं, त्या पोराला उठवलं. आता त्या पोराला ते आलं नाही आन्सर. सरांनी डायलॉग काय मारला, सर म्हणे तुझ्यापेक्षा ते गजनी परवडला म्हणे. ऍटलिस्ट त्या गजनीला 15 मिनिटापर्यंत तरी लक्षात राहतं, तुला तर 5 मिनिटं आधी शिकवलेलं पण लक्षात नाही. म्हणजे एवढं हसायला लागलो आम्ही सगळे, बरोबर नाही. म्हणजे अल्झायमर डिसीजवरून तो किस्सा आठवला मला. असे किस्से घडत राहते, ऑनलाईन मध्ये पण घडतील, लाईव्ह लेक्चर्स मध्ये आपल्या, बरोबर नाही. सेल थेरपी काय सांगितलं, स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस द डेड सेल्स इन केस ऑफ कंडिशन लाईक कोणते, डायबिटीज, मायोकार्डियल इन्फेक्शन, अल्झायमर, पार्किन्सन्स. दुसरं काय यूज आहे, टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर इन कंडिशन्स लाईक ॲनिमिया, थॅलेसेमिया, ल्युकेमिया, बरोबर नाही. मिया 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 भाई, मिया 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 भाई, असे मिया मिया दिसले का, ब्लडशी रिलेटेड शब्द असतात, बरोबर आहे, आलं लक्षात. त्याच्यामध्ये सुद्धा याचा यूज होतो. दुसरं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आता हे एक वेगळं आपल्याला शिकायचं आहे बरं का, पण आज फक्त त्याचे एक्झाम्पल याच्या स्टेम सेल्स मध्ये कसं युजफुल. इन केस ऑफ फेल्युअर ऑफ ऑर्गन्स लाईक किडनी फेल्युअर, तर बाबा बाबा, किडनी लिव्हर नुसते फेल होत राहते. किडनी आणि लिव्हर असे आपल्या क्लासमधले ते 2 पोरं नसते का बॅक बेंचर, ते दिवसभर सोबत राहते आणि दिवसभर फेलच होत राहते, प्रत्येक एक्झाम मध्ये फेल होते ते. त्यांचं म्हणजे कसं आहे माहिती का, त्यांना बघून जरी पेपर लिहायला लावला ना त्याच्यामध्ये पण फेल होते ते. असे किडनी आणि लिव्हर, दोज कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स अँड ट्रान्सप्लांटेड.
आता माहिती तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांटेशन होतं, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन होतं, बरोबर नाही? म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस कशामुळे, या स्टेम सेल्स, एका स्टेम सेल्समुळे होत आहेत मित्रांनो. म्हणजे विचार करा तुम्ही, आज मी किती इम्पॉर्टंट गोष्ट शिकवली तुम्हाला. म्हणजे तुम्ही तर माझ्या लेक्चरला लाईक नाही, मी तर म्हणतो ते लेक्चरला असं काय म्हणते त्याला, असं कुठंतरी असं तिजोरीमध्ये ठेवलं पाहिजे. एवढं इम्पॉर्टंट लेक्चर होतं आपलं आजचं, बरोबर आहे की नाही? तर एवढं इम्पॉर्टंट आपलं लेक्चर होतं मित्रांनो. नक्कीच तुम्हाला लेक्चर आवडला असेल, बरोबर नाही? हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे, आता शेवटपर्यंत या चॅप्टर एंड होण्यापर्यंत आपल्या लेक्चरला फॉलो करा आणि तुमचा अभ्यास करत राहा. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामसाठी ऑल द बेस्ट आणि असाच अभ्यास करत राहा. तुम्हाला बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. बाय, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.